नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 18 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर आताच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरू करूया आजचं सेशन। बघा, पहिला क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने बहुमत मिळवलं आहे? तर बिहार इलेक्शन जे आहे ते जिंकलेलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, नॅशनल डेमोक्रेसी अलायन्सने। मग आपण जर बघितलं त्याला शॉर्टकट मध्ये आपण NDA म्हणतो। मग NDA मध्ये कोणकोणते पक्ष आहे? तर बीजेपी, या इलेक्शन मध्ये बीजेपीने सर्वाधिक जागा जिंकल्या 89। 2 नंबरला राहिला JDU नावाचा पक्ष जो नितीश कुमार यांचा आहे, त्याने जर आपण बघितलं तर 85 जागा ज्या आहे त्या जिंकलेल्या आहे। त्यानंतर लालू प्रसाद यादव यांचे मुलगा जो आहे तर त्यांचा RJD जो पक्ष आहे तर तो 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। मग आपण जर बघितलं 243 जागांपैकी जवळपास 222 जागा पाहिजे होत्या जिंकण्यासाठी, आणि इथं मोठा विजय जो आहे तर तो NDA ने मिळवलेला आहे। 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली होती आणि त्या मतमोजणीमध्ये बिहारमध्ये जे 2 टप्प्यामध्ये इलेक्शन झालं होतं त्यामध्ये जो विजय आहे तो बीजेपी आणि JDU चा झालेला आहे। बिहारमध्ये 1951 नंतर आतापर्यंत सगळ्यात जास्त वोटिंग झालेले आहे 66.9%। बिहारशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी आता आपण बघूया। नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात असलेल्या गोगाबिल तलावाला 94 रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं? तर कुठे? बिहारमध्ये। बिहार निवडणूक आयोगाने कोणत्या अभिनेत्रीची बिहार आयकॉन फेस म्हणून नियुक्ती केली? नीतू चंद्रा यांची। जगातील 5वं आणि देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र कुठे उघडलं जाईल? पूसा, समस्तीपुर जिल्हा, बिहार। भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन रुद्रस्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? रोहतास, बिहारमध्ये। कोणत्या राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी मुख्यमंत्री दिव्यांगज गजन उद्यमी योजना सुरू केली? तर बिहारने। बिहार सरकारने ऐतिहासिक गया शहराचं नाव काय ठेवलं? तर गयाजी। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचं उद्घाटन केलं आहे। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन। 2026च्या FIH हॉकी विश्वचषकाचे सहयजमानपद कोणता देश भूषवतील? तर बघा, 2026चं जो काही हॉकी विश्वचषक आहे त्याचं सहयजमानपद जो आहे तो बेल्जियम आणि नेदरलँड भूषवत आहे। बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये आपण जर बघितलं 2026चा हॉकी विश्वचषक आयोजित केला जाणार आहे 15 ते 30 ऑगस्ट 2026 मध्ये। याचं आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये केलं जाणार आहे। यामध्ये 16 पुरुष संघ आणि 16 महिला संघांचा समावेश आपल्याला बघायला मिळणार आहे। हॉकी महासंघ जो आहे त्याच्या मार्फत याचं आयोजन होतं। हॉकी महासंघाला अलीकडे 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। याची स्थापना 7 जानेवारी 1924 रोजी झाली होती। लोसाने स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे। तय्यब इकराम अध्यक्ष आहे। CEO आहे थियरी वेईल। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या एरोस्पेस कंपनीने गगनयान मोहिमेसाठी इस्रोला पहिले मानव रेटेड L110 स्टेज विकास इंजिन दिला आहे? तर विकास इंजिन जे आहे गगनयान मोहिमेसाठी ते दिले आहे गोदरेज एरोस्पेस नावाच्या कंपनीने। तर गोदरेज एरोस्पेस नावाच्या कंपनीने विकास इंजिन जे आहे ज्याचं नाव आहे L11 स्टेज विकास इंजिन, तर हे जे आहे इस्रोच्या आगामी जी काही आपली गगनयान मोहीम आहे तर त्यासाठी दिलेलं आहे। हे इंजिन LVM लॉन्चिंग व्हेकल मार्क 3 मध्ये बसवलं जाणार आहे। आणि मग आपण जर बघितलं तर या व्हेकलचा वापर जो आहे तो गगनयान मिशन मध्ये केला जाणार आहे। चौथा प्रश्न आहे, कोणत्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडूला हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं? तर शेफाली वर्मा यांना हरियाणाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। तर हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। महिला आयोग जो आहे तो चर्चेमध्ये होता कारण 1990 मध्ये त्यासाठी कायदा करण्यात आला होता आणि 1992 ची स्थापना झालेली आहे। आयोगाने उत्तर जे आहे ते 1990 ची स्थापना दिली आयोगाची, त्यामुळं अलीकडे जो काही महिला आयोग आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे MPSC स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये। पुढे जाऊया मित्रांनो, हरियाणा राज्य महिला आयोगाने महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक विजेती शेफाली वर्मा जी आहे तर तिची नियुक्ती जी आहे ती ॲज अ राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून
केलेली आहे. लक्षात ठेवायचे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. यासाठी शफाली वर्माला 1.5 कोटी रुपये आणि ग्रेड अ क्रीडा प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं आहे. 5वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालय DRI ने कोणत्या कारवाईअंतर्गत मुंबईत अंदाजे 10.05 कोटी रुपयाचं सोनं जप्त केलं? तर मुंबईमध्ये त्यांनी ऑपरेशन बुलियन ब्लेज राबवलेलं आहे आणि या ऑपरेशन बुलियन ब्लेज अंतर्गत 10 कोटीचं सोनं जे आहे ते त्यांना मुंबईमध्ये मिळालेलं आहे. तर या कारवाईअंतर्गत DRI ने सोन्याची तस्करी, गुप्त भट्टीत ते वितळणे आणि शुद्ध केलेले सोने जे आहे ते बेकायदेशीरपणे जमा केलेलं आहे आणि एका मोठ्या टोळीचा इथं पर्दाफाश जो आहे तो केलेला आहे. 6वा प्रश्न, अमेरिकेतील टायटन स्पेस इंडस्ट्रीजच्या प्रतिष्ठित अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेल्या कुंचला कैवल्य रेड्डी कोणत्या राज्यातील आहे? तर कुंचला कैवल्य रेड्डी मित्रांनो आंध्र प्रदेशमधील आहे आणि त्यांना आता अंतराळवीराचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अवघ्या 17 वर्षाच्या आहे कुंचला कैवल्य रेड्डी. त्यांची आता आगामी काळात त्या ट्रेनिंग घेणार 4 वर्षाच्या आणि अंतराळवीर बनणार आहे. तर 2026 ते 2019 या काळात त्यांची ट्रेनिंग होणार आहे. फक्त 17 वर्षाचे आहे. एक अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काशी यशवंत बॅच सुरू केलेली आहे. काल पहिला दिवस झाला ज्यामध्ये आपण पॉलिटीचे PYQ जे आहे ते बघितलेले आहे. आज उर्वरित आपले पॉलिटीचे PYQ कंप्लीट होऊन जाईल. अजून जर जॉईन केले नसेल तर जॉईन करा. 11 वाजता सेशन असणार आहे. त्यानंतर आपल्या क्लास नोट्स तुम्ही ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता. फाउंडेशन बॅचेस जॉईन करू शकता. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक आहे हा तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. फक्त तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करायचं आहे, कॅटेगरीमध्ये बॅच सिलेक्ट करायचे आहे. बॅच सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करायचे. तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव निश्चितच मिळणार आहे. पुढे जाऊया. धोक्यात असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन आणि किनारी मासेमारी समुदायांना पाठिंबा देण्यासाठी कोणाला टेक फॉर नेचर अवॉर्ड मिळाला आहे? तर एक ॲप्लिकेशन मित्रांनो, फेमा नावाचं ॲप्लिकेशन. तर ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी आणि जे काही किनारी भागात मासेमारी करणारे समुदाय आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी टेक फॉर नेचर अवॉर्ड जो आहे तो फेमा नावाच्या ॲप्लिकेशनला मिळालेला आहे. तर फीचर फ्रेंड मोबाईल ॲप जे आहे तर त्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. बघा, टेक फॉर नेचर अवॉर्ड हे ॲप MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनने विकसित केलेलं आहे, जे मासेमारी करणाऱ्या समुदायांना माहिती आणि समर्थन प्रदान करतं. 8वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने त्यांच्या 54व्या स्थापना दिनानिमित्त वॉक टू मार्स ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे? तर वॉक टू मार्स ही मोहीम जी आहे मित्रांनो संयुक्त अरब अमिरातने सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना एकत्रपणे चालणे, सायकल चालवणे, पोहणे 10 लाख किलोमीटर अंतर कापण्यासाठी प्रोत्साहित केलं जाणार आहे. 54वा स्थापना दिवस हे संयुक्त अरब अमिरातचा, त्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. UAE ची राजधानी आहे अबू धाबी. पुढे जाऊया. चलन आहे दिरहम. अध्यक्ष आहे शेख खलीफा बिन जायद अल नाह्यान. UAE मध्ये ICCचं मुख्यालय आहे. जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे आणि आपण जर बघितलं तर दुबई देखील UAE मध्येच आपल्याला बघायला मिळतं. 9वा क्वेश्चन आहे, 43वा युनेस्को जनरल कॉन्फरन्स दरम्यान 2025 ते 2029 कालावधीसाठी युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर काउन्सिलचा सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड झाली? तर 43वा युनेस्कोची जी कॉन्फरन्स होती त्यामध्ये युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर काउन्सिलचा सदस्य म्हणून ओमान या देशाची निवड करण्यात आलेली आहे. तर ही जी निवड ही समरकंद उझबेकिस्तानमध्ये झालेली 43व्या युनेस्कोच्या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. परिषदेचे सदस्य 4 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. युनेस्कोचा मॅन अँड द बायोस्फिअर प्रोग्राम जो आहे तो 1971 मध्ये सुरू झाला. याचं उद्दिष्ट आहे लोक आणि त्यांच्या पर्यावरणातील संबंध सुधारणे. 10वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय सैन्याने जैसलमेरमध्ये पुढील पिढीतील युद्ध आणि लढाऊ तयारी दर्शवण्यासाठी कोणते ऑपरेशन केले? तर भारतीय सैन्याने ऑपरेशन केलं ऑपरेशन अखंड प्रहार. आपण जर बघितलं तर भारतीय सैन्याने जैसलमेरच्या वाळवंटामध्ये
ऑपरेशन अखंड प्रहार जे आहे ते केलेलं आहे. भारतीय सैन्याचा एक बहुक्षेत्रीय युद्ध अभ्यास आहे अखंड प्रहार, ज्याचा उद्देश जमीन, हवाई, तांत्रिक आघाड्यांवर लढाऊ क्षमतेमध्ये समन्वय प्रदर्शित करणं हा आहे. हा सराव दक्षिण कमांड अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. हा तिन्ही दलाचा सराव आहे. म्हणून जर आपण बघितलं तर त्रिसेवा सराव त्रिशूलचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय हवाई दलाने सुद्धा या सरावामध्ये मुख्य भूमिका बजावलेली आहे. तर एवढं जास्त डीप लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त लक्षात ठेवा जैसलमेरमध्ये कोणता युद्ध सराव करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या पक्षाची मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची जी काही 37वी बैठक आहे ती कुठे झाली आहे, तर ती झाली नैरोबी, केनिया. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची 37वी बैठक 3 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान नैरोबी या ठिकाणी झालेली आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ओझोनचा थर आणि हवामान बदल याशी संबंधित हा प्रोटोकॉल आहे आणि त्याशी संबंधित चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं 36वी बैठक बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो 16 सप्टेंबर 1987 मध्ये त्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. 16 सप्टेंबरला काय असतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. त्यानंतर 1 जानेवारी 1989 पासून हा करार अंमलात आला. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचे जसं की CFC क्लोरोफ्लोरोकार्बन याचं उत्पादन वापर हळूहळू बंद करून ओझोन थराचे संरक्षण करणं हे या कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर खास करून ओझोनशी संबंधित कोणता करार आहे, तो मॉन्ट्रियल करार आहे. 12वा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये जागतिक पर्यावरण पुरस्कार अर्थ शॉर्ट प्राइज 2025 किती श्रेणीमध्ये देण्यात आलं, तर अर्थ शॉर्ट प्राइज जे आहे ते 5 श्रेणीमध्ये देण्यात आलेलं आहे. 2020 मध्ये ब्रिटनचे प्रिन्स विल्यम रॉयल फाउंडेशन आणि डेव्हिड ॲटनबरो यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार 2021 ते 2030 या दरम्यान दरवर्षी 5 व्यक्तींना देण्यात येणार आहे. हे पुरस्कार 2025 मध्ये ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे जाहीर करण्यात आले. मग आपण जर बघितलं तर रिग्रीन ऊर्जा कार्यक्षम उपाय प्रदान करणारी एक टीम आहे. बोगोटो शहराला हा पुरस्कार मिळालेला आहे प्रदूषण कमी करण्यासाठी. उच्च समुद्र कराराला हा पुरस्कार मिळालेला आहे. लागोस फॅशन वीकला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि मैत्री नावाची एक संस्था आहे तिला हा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन हे 3 क्वेश्चन खूप महत्त्वाचे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कुठे झालेला आहे, कुणी विकास इंजिन म्हणून आपल्या गगनयान कार्यक्रमाला सहाय्य केलेलं आहे आणि हॉकी विश्वचषक कुठे होणार आहे हे तुम्हाला सांगायचंय. बाकी तुम्हाला लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.